नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. ठाण्यात केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन. माझ्यावर 10-15 गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचा गृहमंत्र्यांचा डाव, मनोज जरांगे पाटील यांचा आरोप. आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सोलापूर आप आक्रमक. आता बातम्या सविस्तर. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने अटक केलेली आहे. त्यामुळे देशभरासह ठाण्यात देखील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रस्त्यावर उतरून आम आदमी पार्टीने भाजपच्या विरोध घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले आहे. केजरीवाल यांना जेलमध्ये टाकल्यास आम्ही देखील जेल भरो आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आके काम करो, काम करो, काम करो. नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. हम सब ईडी सरकारने 9व्या समन्सनंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की 22 तारखेपर्यंत निकाल रोखला होता. तरीसुद्धा सुडाच्या राजकारणाच्या हेतूने या लोकांनी ईडी सरकारने रात्री अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री निवासावर जाऊन त्यांना अटक केलेली आहे. त्यांना जबरदस्तीने अटक करण्यात आलेली आहे. त्याचा निषेध म्हणून आज भारतभर आपण मोर्चा काढतो आहोत. आज मोर्चा काढतो. ज्या व्यक्तीने, ज्या मुख्यमंत्र्यांनी, अशा 3 नेते आमच्यावर, संजय सिंग आहेत, सत्येंद्र जैन आहेत, मनीष सिसोदिया आहेत आणि स्वतः अरविंद केजरीवाल यांनी गोरगरीब जनतेला मोफत सुविधा दिलेल्या आहे. दिनेश ठाकूर या ठिकाणी त्यांनी मोफत शिक्षण दिलेलं आहे, मोफत आरोग्य दिलेलं आहे, मोफत पाणी दिलेलं आहे. या सुविधा मोफत आरोग्य शिक्षण सर्व सुविधा मोफत दिल्यानंतर अशा व्यक्तीला जर BJP सरकार सुडाने जर राजकारणातून हटवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहे, हे चुकीचं काम त्यांनी केलेलं आहे. कारण मोदी सरकार, BJP सरकार ही पूर्णपणे घाबरलेली आहे. जर अरविंद केजरीवाल यांनी भारतभर दौरे केले तर यांचे नाके न होणार आहेत. हे घाबरलेल्या अवस्थेमध्ये काय करायचं काय नाही यांना सुचत नाही. त्यामुळे आपण म्हणतो की विनाशकाले विपरीत बुद्धी हा परिणाम आजचा आहे. भारतभर लोकांच्या मनामध्ये अरविंद केजरीवाल आहे, परंतु हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन BJP सरकार, मोदी सरकारने लोकांना भुरळ घातलेली आहे. कुठल्याही प्रकारची सुविधा दिलेली नाही. मला एक प्रश्न करायचा आहे. 78% जवळपास या भारतामध्ये हिंदू आहेत. कुठलीही वस्तू महाग झाली, पेट्रोल महाग झालं की सर्वात पहिला हिंदू मरतो. भाकरी महाग झाल्या, गहू महाग झालं, हिंदू मरतो. मग काय केलं हिंदूसाठी या नरेंद्र मोदीने, या मोदी सरकारने काय केलेलं आहे? जर तुम्ही हिंदू लोकांसाठी करताय तर सर्वप्रथम जर कुठली महागाई वाढते तर हिंदू मरतो. हा हिंदू कोण सांभाळतं आहे? तर केजरीवाल सांभाळत आहेत. कारण जेवढा जास्त फायदा अरविंद केजरीवाल हिंदू लोकांना करत आहेत. मोफत सुविधा. जर एक गरिबाचा मुलगा, आज आपण बघतो म्युन्सिपालिटी शाळेमध्ये जाऊ शकत नाही आहे, आपण आई बहिणी पोटाला मारून मुलाला प्रायव्हेट शाळेत टाकतात. तर ते अरविंद केजरीवालनी फॉर्म्युला चेंज केलेला आहे की तुम्ही सरकारी शाळेत जर तुम्हाला टाकायचं नसेल तर मी सरकारी शाळेला पूर्णपणे प्रायव्हेटसारखं करतो. आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. कारण कामाचं राजकारण त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आज BJP सरकार घाबरलेली आहे आणि पूर्णपणे तानाशाही त्यांनी केलेली आहे. नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आके काम करो, काम करो, काम करो. नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. हम सब भारतीय जनता पक्ष आणि ईडीकडे आतापर्यंत कुठचेही पुरावे नाही आहेत आणि म्हणून 9 नोटिसेस पाठवल्या. त्या नोटिसांची टॉयलेट पेपर एवढी जागा आहे हे असं आम्ही दाखवलं. परंतु तुम्हाला माहिती आहे की या संदर्भात हायकोर्टाने काल निर्णय दिला. ईडीला सांगितलं की 22 एप्रिलपर्यंत तुम्ही या संदर्भात प्रतिसाद द्या. आणि याच्यानंतर दिल्लीतल्या 2 कोटी लोकांनी निवडून दिलेल्या लोकमान्य मुख्यमंत्री, ज्याने दिल्लीच्या विकासाचं मॉडेल, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य शिक्षण दिलं, आरोग्य व्यवस्था दिलं, पाणी दिलं, वीज दिली, अशा मुख्यमंत्र्याला ईडी कुठचाही पुरावा नसताना उचलून जेलमध्ये टाकतं. हे आम्हाला मान्य नाही आहे. आणि म्हणून अरविंद केजरीवाल ही व्यक्ती नाही आहे. अरविंद केजरीवाल हा विचार आहे. हा विचार देशातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. कारण हा विचार घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, ज्या संविधानातलं कलम 21 काय म्हणतं की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. हा सन्मानाने जगण्याचा अधिकार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देत आहेत. आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या 10 वर्षांमध्ये सांगण्यासारखं काही नाही आहे. आपल्याला सांगितलं गुजरात मॉडेल,
गुजरातच्या विकासाचं मॉडेल, प्रत्यक्षात हे विकासाचं मॉडेल काहीच नाही आहे. गुजरातमध्ये शाळांमध्ये डुकरं आणि कुत्रे आहेत. एका शाळेवरती 25-25 शाळांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. गुजरातमधले ब्रिज कसे पडतात हे आपण बघतोय. गुजरातमधल्या कंत्राटी शिक्षकांची भरती कंत्राटी पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे 10 वर्षातला मोदींचा कार्यकाल आणि अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीच्या मॉडेलच्या माध्यमातला कार्यकाल जी सकारात्मक राजनीती आहे त्याला उत्तर देण्यासारखं काही नाही. आणि म्हणून 4 दिवसापूर्वी निवडणूक जाहीर झालेली आहे. अरविंद केजरीवाल यांनी जर देशभर सभा घ्यायला सुरुवात केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी काहीच नाही आहे. काय सांगणार मोदी? आमचा मणिपूर जळत आहे, आमच्या आया बहिणींवरती रेप होत आहेत. पंतप्रधान अजूनसुद्धा गेलेले नाही आहेत मणिपूरमध्ये. आज शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांवरती रबरी बंदुकीच्या गोळ्या घालता तुम्ही. शेतकऱ्यांच्या पायामध्ये खिळे ठोकले पाहिजेत अशा तुम्ही रस्ता बंद करता आणि त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलं की 2014 साली सत्तेत आल्यावर 2 कोटी रोजगार निर्माण करणार. आज 10 वर्षामध्ये 20 कोटी रोजगार निर्माण व्हायला पाहिजे. याचं उत्तर नरेंद्र मोदींकडे नाही आहे. आज जनतेमध्ये कुठच्या तोंडाने जाणार आणि सांगणार की मी गेल्या 10 वर्षामध्ये 20 कोटी नोकऱ्या केल्या, परंतु ज्या नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्यासुद्धा गेलेल्या आहेत. आज सर्वसामान्य माणसांमध्ये मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे आणि ह्या असंतोषाचे जनक म्हणून अरविंद केजरीवाल जर प्रचाराला लागले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ होईल. आणि म्हणून मनोरुग्ण असणारे आपल्या देशाचे पंतप्रधान शेख चिल्ली आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी काल हुकुमशाह हिटलरसारख्या पद्धतीने अरविंद केजरीवाल यांना अटक केलेली आहे. आम्ही सर्वजण अरविंदजींच्या विचारावर काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला वाटतं की या देशातल्या प्रत्येक लेकराला मोफत चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे. कोविडमध्ये आपण बघितलं 40-40, 50-50 लाख रुपये खर्च करावा लागला. आपली माणसं मेली हो. कोविडचं व्यवस्थापन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशा पद्धतीने केलं? आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे वॅक्सिन पाहिजे होतं, आपल्या लेकरांना वॅक्सिन न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॅक्सिन परदेशात पाठवलं. म्हणजे आपली जनता मरू देत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड. मला सांगा, देणगी द्या आणि भ्रष्टाचार करायला मोकळे व्हा. गाईचं मटण विकणाऱ्या कंपनीने सुद्धा भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून देणग्या दिलेल्या आहेत. म्हणजे एका ठिकाणी सांगायचं गोमाता बचाव, दुसऱ्या बाजूला कसायांकडनं पैसे घेतलेले आहेत यांनी. हे कसं काय मान्य होईल आपल्याला? त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू हादरलेली आहे पूर्णपणे. तर पराभव स्पष्ट दिसल्यानंतर जेव्हा हुकुमशाह, आपण जर जगाचा इतिहास बघितला असेल तर हुकुमशाह जेव्हा घाबरतो, त्याला पराभव दिसतो, त्यावेळेस तो अशी हिंसक कृती करतो. आणि या हिंसक कृतीच्या माध्यमातून मोदींनी हे केलेलं आहे. आम्ही आज देशभरात सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावरती, जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेऱ्यावरती, शहरांमध्ये सर्व इंडिया आघाडीचे घटक, सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही ह्या घटनेचा निषेध करतो आहे. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालेल. जनता 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पदच्युत केल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत हे आंदोलन आमचं देशभर चालेल. नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आके काम करो, काम करो, काम करो. नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. हम सब केजरीवाल म्हणजे एक व्यक्ती नाही आहे. केजरीवाल म्हणजे एक विचार आहे आणि तो विचार आहे की मूलभूत गरजा ज्या जनतेच्या केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये केल्या, त्या पंजाबमध्ये केल्या. अरविंद केजरीवाल जेव्हा 3 वेळा दिल्लीत जिंकून आले तर 2 कोटी लोकांसाठी वीज, पाणी आणि महिलांची सुरक्षा, विजेचं 75% विजेचं बिल हा 0. बऱ्याचशा भ्रष्टाचारमुळे त्या आम आदमी पार्टी ही ओळखल्या जाते. तिथे भ्रष्टाचार हा 0 झालेला आहे. तिथे जो कर्मचारी होता, जो भ्रष्ट होता, लोकांकडून पैसे घेत होता आणि त्याच्यामुळे त्यांचे कामं होत होते. अरविंद केजरीवाल सरकारने हे पूर्ण त्या दिल्ली राज्यामध्ये केलं आहे. त्याच राज्यामध्ये करताना त्यांनी पंजाबमध्ये सुद्धा केलेले आहे. पंजाबमध्ये आणि दिल्लीची जी क्रांती पाहून जनतेला विश्वास झाला की अरविंद केजरीवालच हा जनतेचा एकमेव नेता आहे जो सब लोकांचा हा विचार आहे की जो देश घडू शकतो. त्या देश घडवणेवाल्याला आज हत्या करण्याचं बीजेपी सरकार ईडीच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे कार्य करतात, अरे हिम्मत असेल बीजेपी सरकारने सोडून दाखवा आणि इलेक्शनमध्ये
मध्ये जिंकून दाखवा। अरे आज कोणाला घाबरतच असेल तर आम आदमी पार्टी अरविंद केजरीवालला तो आवाज आहे जनतेचा, आणि जनतेचा आवाज कधीही कोणी हत्या करू शकणार नाही। म्हणून महिलांनी, इथल्या नागरिकांनी महाराष्ट्रामध्ये जसे ईडी लागले आणि त्यांच्या बीजेपीच्या आतमध्ये घुसून म्हणजे आता मांडीला भांडी घेऊन बसलेले आहे अजित पवार, नारायण राणे, अजून कोणी एकनाथ शिंदे, खोके सरकार। अरे होश में और होश मध्ये या, येणाऱ्या तुम्हाला निवडणुकीमध्ये नाही तुम्हाला आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता नाही निवडून देणार ना। ही आम आदमी पार्टीची लढाई नाही आहे, ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची आहे आणि बीजेपीच्या विरोधात आहे। लक्षात ठेवा देशवासींनो, आज पक्षाचा नाही मुख्यमंत्री गेला, देशाचा राजधानीचा मुख्यमंत्री गेला आणि देशाची राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्रीला अशी हालत करने वाले जी ईडी आणि जे ईडी षडयंत्र चालवणे वाले ते बीजेपी सरकार। अरे हे बीजेपी सरकार कोणाचं आहे? तुमच्यासाठी काय केलेलं आहे? तुमच्यासाठी शिक्षण केलेलं आहे, तुमच्या महिलांना सुरक्षित ठेवलेलं, तुम्हाला पाणी सुविधा दिल्या, विजेचं दिलेलं आहे, मुलांना शिक्षण आरोग्य दिलेलं आहे, काय केलेलं आहे त्यांनी? तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, तर परत हे बीजेपी सरकार आलं तर लोकशाही राहणार नाही। जर लोकशाही टिकवायची असेल तर असा सच्चा इमानदार व्यक्तीच्या लढाई जो उभे राहा आणि या बीजेपीच्या विरोधात, तानेशाही करणे वाल्याच्या विरोधात आज रस्त्यावरची लढाई तुम्ही स्वतः निर्माण करा। ही आम आदमी पार्टीची लढाई नाही आहे, ही जनतेची आहे, हे मी आजच्या याच्यानुसार सांगते। धन्यवाद। बीड जिल्ह्यात माझ्या विरोधात 10-15 गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करायचं असा डाव गृहमंत्र्यांनी आखला असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। बीडच्या चराठा येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी त्यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। मनोज जरांगे पाटील म्हणाले, परळी सारख्या ठिकाणी 1 लाखाची सभा होत असेल तर यातून गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यायला हवा। केवळ मराठा द्वेष करून भागणार नाही, मला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे, परंतु हा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। द्वेष शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं, परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू। परळी सारख्या ठिकाणी जर 1,90,000 लोक जर येत असले, 90,000 1 लाख, तर जरा शहाणपणाची आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री घेतले तर बरं होईल। नसता आता 900 एकरमध्ये पुन्हा दिसल काय होतंय। एवढा द्वेष असणं कामाचं नाही, गृहमंत्र्यांना एवढा द्वेष असणं कामाचं नाही। मला तर रात्री अशी माहिती मिळाली, मी आज बीड नगरीतून सांगतो की माझ्यावर कुठंतरी 10-15 आणखी केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा। गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा, माझी तडीपाडीची ऑर्डर काढायची, क्लिप व्हायरल करायच्या, हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका। मराठाचा विरोधात गेला आता इतर समाजाच्या विरोधात चाललाय। रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते, मी 24ला ओपन करतो सगळं। काय आहे इतका दिवस चांगला नाही, पुढं सभा घेतल्या, बैठका घेतल्या, म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी। परळीच्या ठिकाणी जर 90,000 किंवा 1 लाखांची बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या। गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचा आहे, मी कोणावरही अन्याय करू शकतो, मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या विरोधात तिचा गैरवापर करून मराठी संपवू शकतो। कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची। देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही, शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना हे माहीत नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय सुपडा साप। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सोलापूर आप आक्रमक झाली आहे। आपच्या पाठिंब्यासाठी काँग्रेसही त्यांच्या समर्थनात उतरली आहे। सोलापूर जिल्हा परिषद गेट ते भाजप कार्यालयापर्यंत आपचा मोर्चा काढण्यात आला आहे। आचारसंहितेमुळे आंदोलन करण्यास मज्जाव आहे। पोलिसांचा जिल्हा परिषद गेट समोर तगडा बंदोबस्त आहे। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। भ्रष्टाचार
वालांच्या विचाराला तुम्ही अटक करू शकत नाही। या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी आपल्याला सांगू इच्छितो। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर, जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट। इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर, जो है सिर्फ 699 का पैकेज, जिसमें आपको मिलेगी 3 फ्री सर्विसेज, 1 होम सर्विस और बहुत कुछ। तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइजेस सर्विस सेंटर। गाड़ी कहीं की भी हो, सर्विस हम देंगे। हमारा पता गड्डी गोदाम स्क्वायर, कामठी रोड, सदर, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात आज जाहीर निषेध करण्यात आला। आपच्या पदाधिकाऱ्यांची कोल्हापुरात धरपकड करण्यात आली आहे। आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक होताच कोल्हापुरात आम आदमी पक्षाच्या वतीने भाजप कार्यालयावर धडक देण्यात आली। भाजप कार्यालयावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी आपच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे। आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला आहे। खरं तर भारतीय लोकशाहीनं अधिकार दिलेले आहेत प्रत्येक नागरिकाला व्यक्त होण्यासाठी। अरविंद केजरीवाल यांना तथाकथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अटक करण्याचा प्रयत्न ईडी सीबीआय फार दिवसापासून करत आहे आणि तो त्यांचा प्रयत्न आम्ही कुठेही हाणून पाडण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतो, हे चुकीचं आहे। याला कुठेतरी न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही डिमांड सुद्धा केली होती, परंतु एकतर सरकार पाडण्यासाठी आमदार फोडायचे, नसेल तर ईडी सीबीआय मागे लागून द्यायची, अशा पद्धतीची ही बीजेपीची रणनीती। आज त्याचं काळकुट्ट जे तोंड आहे ते उघडं पडलेलं आहे। आज भारतीय लोकशाहीमध्ये सगळ्यात काळाकुट्ट दिवस, सगळ्या देशातला पहिला मुख्यमंत्री त्याला ईडी आणि सीबीआयनं मुख्यमंत्रीपदी असताना अटक केलेली आहे, ते पण तथाकथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये। पार्टीला असं वाटतं की लोकांचा आवाज दाबता येईल, त्यांना भीतीनं त्यांची बोलती बंद करता येईल, पण त्यांचा अंदाज चुकीचा आहे। भारतीय लोकशाही मधले मतदार अतिशय समजूतदार आहेत, त्यांना समजते दूध का दूध पाणी का पाणी केल्याशिवाय 2024 मध्ये हे मतदार राहणार नाहीत। प्रचार हा आमचा 5ही वर्ष सुरूच असतो। गेल्या 5 वर्षात अनेक कार्य हाती घेतले, कोरोना काळातही कामे केली। कोविडच्या काळात महाराष्ट्रातील काही लोक मध्य प्रदेशमध्ये होते, त्यांचे उपचार केले। आम्ही कायम जनसेवा केली। आम्हाला मुंडे साहेबांची आठवण कायम आहे। लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये समोर कोणी ना कोणी उमेदवार येणारच आहे। आम्ही आतापर्यंत चांगल्या पद्धतीने लढलो आहोत। उमेदवार कोणी असू द्या, आम्ही निवडणूक लढवणार, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे।
आपण या 5 वर्षामध्ये अनेक अनोखे गोष्टी बघितल्या. जसं कोविड होतं, कोविडमध्ये आम्ही अविरत सेवा दिलेली आहे. मध्ये अतिवृष्टी झाली होती तेव्हा आम्ही अविरत लोकांची मदत केलेली आहे. कोविडच्या काळात आमच्या महाराष्ट्रातले, नुसत्या बीड जिल्ह्यातले नाही, महाराष्ट्रातले अनेक लोक मध्य प्रदेशमध्ये, इतर राज्यामध्ये ॲडमिट होते. त्यांना रेमडेसिवीर देण्यापासून, त्यांना बेड देण्यापासून कंटिन्युअस मी कामात होते आणि आतासुद्धा आहे. त्यामुळे प्रचार करण्यासाठी नवीन माणूस असेल ज्याचं काही योगदानच नाही, त्याचा प्रचार वेगळा असेल. आम्ही तर कायम हे माझं जीवनशैली अशीच आहे. प्रचारात असते अशी नाही, प्रचारात नसते तेव्हाही रात्रीचे 2-3 वाजतातच, सकाळी 8 वाजल्यापासून लोक असतातच. तर हा प्रत्येक क्षण हा जनसेवेचा आहे आणि जनसेवेत तिथून मिळालेली पावती हाच प्रचार आहे. तुम्ही कोणीच प्रश्न नाही केला राष्ट्रवादीचे माणूस तिकडे गेले पक्षात म्हणून, बाकीचेच प्रश्न विचारता. काय तुम्ही जेवढे दिले तेवढेच प्रश्न विचारता का? मुंडे साहेबांची आठवण हा विषय नॉनस्टॉप चालू असतो. मला काय, कर्डिले साहेबांना माझ्यापेक्षा जास्त येते हो. नाही म्हणजे मी गंमत केली. तुम्ही एकच प्रश्न रटून ठेवलाय, हे विसरूनच चाललं की त्यांचेच माणसं केले. हे पण न सांगता लोकांना कळत असेल की काय काय अडचणींना आम्ही सामोरं जात आलो आहे 5 वर्ष, तर हे खरंच एक नातं निर्माण झालेलं आहे कार्यकर्त्यांशी. तो चेक मी वठवेन का नाही, पण मी तो चेक त्यांचा आशीर्वाद म्हणून घेत आहे नक्कीच. कारण असे चेक माझ्यावर जेव्हा DSTची धाड पडली तेव्हा कार्यकर्त्यांनी जमा केले होते आणि जवळपास 11 कोटी काही लाख रुपयाचे चेक माझ्याकडे आणून दिले होते. पण ऑफकोर्स मी ते घेतले नाही, पण त्या प्रत्येक अंकामध्ये मला आशीर्वाद आणि प्रेम आहे असं वाटतं आणि ते नक्की मी घेते, त्याच्यावर माझा हक्क आहे. हे पहा, लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये समोर कोणी ना कोणी उमेदवार येणारच आहे. आम्ही आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने ह्या निवडणुका लढलेलो आहोत आणि त्या आत्ता जी राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे त्यांच्याशिवाय लढलेलो आहोत, त्यांच्या विरोधात लढलेलो आहोत. एकदा तर असं झालं होतं 2014मध्ये की 12 आमदार विरुद्ध मुंडे साहेब आणि मी दोघंच होतो, तरीही आम्ही निवडणूक सन्मानजनक मताने जिंकलेलो आहोत. आणि आता मला जिल्ह्यामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. राज्याचे लोक बाहेरून पाहत असताना, या सगळ्या विषयांकडे गंभीरतेने लोक पाहत असताना, तरी परिस्थितीसुद्धा हाताळण्यामध्ये मला यश येईल असं मला वाटतं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्यांचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहे. विरोधी पक्षांनी या कारवाईवर टीका केली असून भाजपला लक्ष्य केलं आहे. या संदर्भात राहुल गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह देशभरातील विरोधी पक्षांनी परखड भाष्य केलं आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं आहे. निवडणूक रोखे प्रकरणावरून देशाचं लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. देखिए कि अरविंद केजरीवाल जी, जिसने इस देश में सबसे पहले भ्रष्टाचार के खिलाफ एक बहुत बड़ा आंदोलन मूवमेंट खड़ा किया अन्ना हजारे जी के साथ, और उस वक्त भारतीय जनता पार्टी का भी उनको समर्थन रहा. अब बात ऐसी है, केजरीवाल जी इस लड़ाई के बाद राजनीति में आए, राजनीति में वो यशस्वी हो गए. हाँ, उनको बहुत बड़ा कामयाबी मिली पूरे देश में. आज 2 स्टेट उनके हाथ में है, पंजाब और दिल्ली, और पूरे देश में उनकी पार्टी बढ़ रही है. चाहे गुजरात हो, चाहे हरियाणा हो, चाहे हिमाचल, उत्तराखंड हो. अब ये डर है भारतीय जनता पार्टी के मन में कि केजरीवाल जी इंडिया गठबंधन का एक महत्वपूर्ण हिस्सा है और हम सब मिलकर भारतीय जनता पार्टी को बहुत सी स्टेट में मात दे सकते हैं, जिसमें केजरीवाल जी का रोल बहुत इंपॉर्टेंट होगा. तो ये लिकर घोटाला, ये घोटाला, वो घोटाला, जो घोटाला अब तक सिर्फ कागज पे है, कोई एविडेंस नहीं है, एक पैसा किसी के खाते में नहीं गया है. तो आप एक सिटिंग मुख्यमंत्री को, डेमोक्रेसी में सिटिंग मुख्यमंत्री है, पहले हेमंत सोरेन जी को और अब केजरीवाल जी को आप जिस तरह से आपने अरेस्ट किया है, मुझे लगता है रशिया में ये हो रहा है, रशिया में, चाइना में
और जहाँ जहाँ तानाशाही के राज चलते हैं वहाँ इस प्रकार से काम वहाँ की सरकारें करती है। अरविंद केजरीवाल जी ने एक बहुत बड़ा संघर्ष किया है इस मुकाम तक पहुँचने के लिए। अगर लिकर घोटाले की बात है तो आप चेक कर लीजिए, इलेक्टोरल जो बॉन्ड्स है जो भारतीय जनता पार्टी के खाते में हजारों करोड़ के आंकड़े में जमा हुए हैं, उसमें से कितने लोगों के ऊपर ईडी और सीबीआई की एक्शन चल रही है और वहां से करोड़ों रुपए बीजेपी के खाते में चले गए हैं। उसका मतलब है अपने प्रोसीड ऑफ क्राइम का मनी आपके खाते में आया है एज पर पीएमएलए एक्ट। तो सबसे पहले आपके पार्टी को प्रेसिडेंट के ऊपर मनी लॉन्ड्रिंग का केस चलना चाहिए। लिकर घोटाले के जो ठेकेदार है उसमें से कुछ लोगों ने भी यही केस में जो इन्वॉल्व है, उसमें से कुछ ठेकेदार ऐसे हैं जिसने इलेक्टोरल बॉन्ड खरीदकर बीजेपी को दिए हैं, ऐसी मेरी जानकारी है। लेकिन आपने अरेस्ट किसको किया? केसीआर जी की बेटी को अरेस्ट किया, मनीष सिसोदिया को अरेस्ट किया, संजय सिंह को अरेस्ट किया और अब दिल्ली के विद्यमान मुख्यमंत्री केजरीवाल को अब अरेस्ट करने जा रहे हैं। उसे हम डेमोक्रेसी नहीं मानते, ये तानाशाही है, ये जंगल राज है एक तरह से। और केजरीवाल जी की जो अरेस्ट है उससे हम डिमोरलाइज नहीं हुए हैं। पूरे विपक्ष को लड़ने की ज़्यादा प्रेरणा मोदी जी ने दी है, इसलिए मैं मोदी जी का आभारी हूँ। हम सब शिवसेना, हमारी पार्टी, माननीय उद्धव ठाकरे जी, हम सब केजरीवाल के साथ, उनके पार्टी के साथ डटकर खड़े हैं और उनके संघर्ष में हम उनके साथ रहेंगे। तो पूरी इंडिया अलायंस साथ में खड़ी? डेफिनेटली हम पूरे उनके साथ खड़े। मैं मेरी पार्टी की बात कर रहा हूँ, उद्धव ठाकरे जी और पूरी शिवसेना हमेशा उनके साथ खड़ी रहेंगी, उनके परिवार के साथ खड़ी रहेंगी और हम लड़ते रहेंगे। मैं यही मानता हूँ, मैंने कहा ना आपको कि अरविंद केजरीवाल जी का ऊपर जो हमला किया है, जिस तरह से उनको अरेस्ट किया है, वो जो भ्रष्टाचार सामने आया है, जो भ्रष्टाचार सुप्रीम कोर्ट ने सामने लाया है, हाँ, और पूरे देश में वो पूरी बात और रायता फैल गया है, तो वो दबाने के लिए कहीं ना कहीं केजरीवाल जी को अरेस्ट करके एक नई बात लोगों के सामने ला रहे हैं लोग। लेकिन इलेक्टोरल बॉन्ड इस विश्व का सबसे बड़ा घोटाला है और उससे मोदी जी, शाह जी और नड्डा जी और पूरी भारतीय जनता पार्टी बच नहीं सकती। केजरीवाल जी के अरेस्ट करने से मैंने फिर एक बार कहा कि आप एक दिन की न्यूज़ बनाओगे, लेकिन इलेक्टोरल बॉन्ड वाला इशू है वो हमेशा चलता रहेगा और केजरीवाल जी के साथ हम हमेशा खड़े रहेंगे। एकेकाळी नरेंद्र मोदी सुद्धा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध भारतीय जनता पक्ष लढत होता ना केजरीवाल बरोबरच। अरविंद केजरीवाल यांची अटक ही पूर्णपणे बेकायदेशीर, घटनाबाह्य आणि राजकीय सूडबुद्धीने केलेली अटक आहे। ज्या प्रकारचे निवडणूक रोखे घोटाळा भारतीय जनता पक्षावर शेकलेला आहे, हजारों कोटी रुपये खंडणीच्या माध्यमातून, हप्ता वसुलीच्या माध्यमातून, दहशतीच्या माध्यमातून गोळा केले। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार। ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं
तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज, शिक्षा पाए अब संस्कार के साथ। डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लेबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.